गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सामाजिक कार्यामधून नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास आप्पा नागरे हे करत होते. नुकत्याच संपन्न झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या वतीनं विश्वास नागरे हे उमेदवारी करत होते. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून त्यांना मतदान रूपी आशीर्वादामधून मिळाले असून सुमारे 10,000 मताधिक्यानं ते विजयी झाले असल्यानं प्रभागामध्ये ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10च्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. गुरुवारी सायंकाळी विश्वासनगर या ठिकाणी पवनपुत्र हनुमान मंदिर या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा औक्षण करून त्याचबरोबर फटाक्यांचे आतिषबाजी करून स्वागत करण्यात आलं. यावेळी उपस्थित नागरिकांच्या हस्ते नगरसेवक विश्वास आप्पा नागरे, इंदुमती नागरे, समाधान देवरे आणि माधुरी बोलकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विश्वासनगर राधाकृष्णनगर परिसराचा गेल्या काही वर्षांमध्ये म्हणावा तसा विकास झाला नसून यापुढे 4ही नगरसेवकांचा निधी वापरून या भागाचा विकास करण्याचं आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवक विश्वास नागरे यांनी दिलंय. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. समाधान भाऊंनी सांगितलं आपल्याला मंदिराचा विषय. मंदिर बांधण्यात आपण माहीर आहोत. पहिल्यापासून 99 पासून मंदिर बांधित आलोय. नगरातल्या सगळ्या मंदिरांना मदत पण करीत आलोय. फक्त आपल्याला ते जास्त फ्लॅश करता नाही आले. पण आता इम्प्रूव्ह करायला सुरुवात करायला लागली म्हणजे बांधणारे तरी लक्षात येईल कोणी बांधलेले आहे ते. बरोबर? हा, ते बरोबर आहे ना. आणि कारण माझ्या भावाचीच वट्टी होती त्याच्यामुळे मला वीट द्यायला काही वाटत नव्हतं. देऊन टाकायचं कुठल्याही मंदिराला. पण ते मला फ्लॅशेस करता नाही आले ते सगळं. आता इथून पुढे करायला सुरुवात करू. दुसरी गोष्ट, समाधान भाऊने सांगितलं का आपल्या 4 कामांचं हे करायचं आहे. तर आणि सांगायचं तात्पर्य असं का विश्वासनगर तर माझ्या नावाने सुरुवात झालेली आहे आणि चारही इथून मागचे जे नगरसेवक होते त्यांनी खालीच काम केलेलं आहे. सुरुवात इथून करा. हा, ऐकलं तुम्ही? केलंच आहे ना. आपण नाही म्हणते नाही. महापौरचा काहीतरी फोन चालू होता आता त्यांना. पण आपल्याला सुरुवात विश्वासनगर पासून जोरात करायची आहे असा याचा विषय आमचा सगळ्यांचा. पण विश्वासनगर का तर इकडल्या भागामध्ये जास्तपणे खाली जे नगरसेवक आपण कायम निवडून द्यायचं तिकडचे इकडे बाईने केला असेल किंवा बोलकरताईने मताईच्या माध्यमातून इकडे त्यांच्या पद्धतीने जेवढं होतं तेवढं केलं. पण आता समाधान भाऊचा निधी पण आपण घेऊ, इकडे काम करून घेऊ. आपल्याला अगोदर आपल्या रस्त्यापासून जास्तीत जास्त करून आपण इकडचं कसं करता येईल आपल्याला हे करून घेऊ. कारण हाच माग असलेला भाग आहे. तिकडं थोडं कमी डांबर टाकलं तरी चालेल, इकडे जास्त टाकून घेऊ. समाधान भाऊच्या तिकडे अगोदर बरेच नगरसेवक होऊन गेलेले, त्यांनी कामं केलेले. आपल्याकडे खूप महाग असलेलं खर्च आहे. त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही विश्वासाने सगळ्यांना निवडून दिले. तुमच्या मागे आम्ही विश्वासाने उभं राहू आणि तुमच्या सगळ्या मागण्या असतील त्या मान्य करू. केव्हा तुमच्यासाठी आम्ही अहोरात्र सगळे 4ही उभे राहून तुमच्यासाठी कामं करायला तयार आहोत. कुठलंही काम असो फक्त फोन करा. तुमच्यासाठी आम्हाला चौघांनाही काही कामं नाही. आता बोलकर साहेब त्यांचे कॉन्ट्रॅक्ट पाहत आहे. बोलकर ताईला घेऊन हाताला धरून चाळवा इकडं. मंदिराचं 23 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात झाली त्यातले बरेच जुने लोक आता इथं राहत नाही. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं या ठिकाणी पहिली वीट लावली ते आपल्या वीट भट्टीवरची लावली. आपली बाजूला वीट भट्टीवर पहिली वीट ती शेवटची वीट आताची ती पण आपल्याच भट्टीवरची लावली. आणि आज आता विवाने नगरामध्ये इतके मंदिरं झाले त्या प्रत्येक भट्टीला प्रत्येक मंदिराला आपल्या मळ्यातली वीट आपण बनवलेली लहान भावाने बनवलेल्या विटा महाराज साक्षीदार झाला. या सगळ्या मंदिरांना विटा दिल्या आणि त्या सगळ्या देवांचा आशीर्वाद आज मला तो मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, काहीतरी काल इथं पाणी साचलं होतं. ताबडतोब आले की गाडी तर गेली चालून दिलं सगळं. कामाच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर मला ते 2 आमच्या लाडक्या बहिणी काल परवा माझ्याशी भांडत होत्या. पुढे आहे का दिसतंय का नाही इथं त्या मागे बसल्या का पुढं आहे. मला फोन आला काकांचा.
एका मिनिटात गाडी पाठवतो म्हटलं, आली होती का? असंच काम चालू राहील. 5 वर्ष चारही नगरसेवक तुमच्या बरोबर राहतील. कुठलीही काळजी करायची नाही. तुम्ही फक्त फोन करा, तुमच्यासाठी अहोरात्र आम्ही हजर आहे गणपती बाप्पाच्या समोर सांगतो. याबरोबरच अशोकनगर या ठिकाणी इच्छापूर्ती गणपती मंदिरामध्ये गणेश जयंतीनिमित्तानं नवनिर्वाचित नगरसेवक विश्वास नागरे यांच्या हस्ते आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विश्वास नागरे यांचा सत्कार करण्यात आला. आपण केलेल्या सामाजिक कार्याची दखल नागरिकांनी घेतली असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचा विश्वास यावेळी नागरे यांनी व्यक्त केला. अजून काही असेल मंदिराचा विषय तर तो सांगत चला. या मंदिराचा ज्या वेळेस अशी भाऊ होती उशीर, ही सुरुवात पाया खोदल्यापासून शेवटचा आत्ताचा डबल आपण काम केलेले, त्यात पण आपण विटा टाकून दिला सगळ्या. आणि जे आता इकडून पुढे काही काम असलं तर ज्याला प्रत्येकाकडे नंबर आहे, फोन करा. तुमच्यासाठी चारही नगरसेवक उभे राहतील आणि चांगले नगरसेवक निवडून दिलेले आहे आणि चांगलं काम करू एवढीच तुम्हाला मी चारही नगरसेवकांचा विश्वास देतो आणि सांगतो. सामाजिक कार्यामधून मिळवलेला जनविश्वास, दणदणीत विजय आणि विकासाचे ठोस आश्वासन प्रभाग क्रमांक 10 मध्ये विश्वास नावाचा आता नेतृत्व नव्या जोमानं पुढे सरसावत असल्याचं चित्र स्पष्ट होतंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.